पडसण येथे वीज पुरवठ्यातील बिघाडामुळे दुकानाला आग, लाखोंचे नुकसान. टीव्ही, फ्रीज, बल्बसह अनेक विद्युत उपकरणे जळाली. महावितरणच्या दुर्लक्षाचा ग्रामस्थांचा आरोप. सुरगाणा तालुक्यातील पडसण गावातील डीपीवरील आर्थिक लगमध्ये बिघाड झाल्याने विद्युत प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडलाय. या विद्युत बिघाडामुळे पवारसर यांच्या दुकानाला आग लागून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पडसण गावातील अनेक घरामधील टीव्ही, फ्रीज, बल्ब तसेच इतर विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. अचानक वाढलेल्या विद्युत प्रवाहामुळे ही उपकरणे जळाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार डीपीवरील बिघाडाबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सकाळी सुमारे 10 वाजता फोन करून माहिती देण्यात आली होती. मात्र वेळेत दुरुस्ती न झाल्याने वीज पुरवठा सुरूच राहिला आणि अखेर पवारसर यांच्या दुकानाला आग लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावर परिणाम. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात. पडसण परिसरात आश्रमशाळेतील विद्यार्थी राहत असून रात्रीच्या वेळी वीज नसल्याने त्यांना अंधारात राहण्याची वेळ येत आहे. परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. तसेच गावातील दवाखान्यात औषधे व महत्त्वाच्या लसी फ्रीजमध्ये ठेवण्यात येतात. वीज पुरवठा खंडित राहिल्या त्या लसींच्या साठवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने आरोग्य सेवेचाही प्रश्न निर्माण झालाय. महावितरणने तातडीने दुरुस्ती करावी. या संपूर्ण प्रकाराची महावितरणने गांभीर्याने दखल घेऊन डीपीवरील बिघाड तातडीने दुरुस्त करावा. वीज पुरवठा सुरळीत करावा. तसेच नुकसानग्रस्त ग्राहकांच्या नुकसानीची पाहणी करावी अशी मागणी पडसण ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान दुकानाला लागलेल्या आगीचे नेमके कारण, झालेल्या नुकसानीचा अधिकृत आकडा आणि विद्युत बिघाडाबाबत महावितरणचा अधिकृत अहवाल समोर अद्याप आलेला नाही. वृत्त संकलन कुशाल देवरे सह पुंजाराम खांडवी, कळवण.